फ्रेंड्स, वेलकम टू यू ऑल. मी डॉक्टर संजय गायकवाड. डॉक्टर संजय गायकवाड या मोटिवेशनल आणि एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यशोगाथा, जिला आपला अत्यंत प्रचंड उदंड आणि बलदंड प्रतिसाद मिळत आहे, ही मालिका. आणि या मालिकेचा आजचा आहे 6वा भाग. मोटिवेशन जी आहे, प्रेरणा. मी BEd करत असताना मला डॉक्टर HK गुरव नावाचे एक प्राध्यापक होते, एक्सपर्ट आणि टॅलेंटेड प्रोफेसर. त्यांनी मला शेवटचा एक मेसेज दिला होता, संदेश दिला होता. आणि तो संदेश होता, टीच लीस्ट अँड इन्स्पायर मोस्ट. कमीत कमी शिकव आणि जास्तीत जास्त प्रेरित कर. तोच धागा पकडून मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही मालिका घेऊन आलो आहे. आणि आजच्या 6व्या भागामध्ये मी आपणा सर्वांची ओळख करून देतो आहेत. शुभम नारायण पाडाळे, सोल्जर GD. भारतीय सैन्य दल म्हटलं की छाती फुगून येते, फुलते. आणि अशा या शुभमचं भारतीय सैन्य दलामध्ये सोल्जर GD या पदावरती त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचं मी आपणा सर्वांसमोर स्वागत करतो आहे. शुभम, वेलकम. थँक्यू सर. चल, स्वागत करतो ना, अगोदर तुझा सत्कार करतो. हा तुला मानाचा हार आहे, हां, याचा स्वीकार तू कर. त्यानंतर ही मानाची शॉल आहे, हिचाही तू स्वीकार कर. चल, खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन आहे. आता आपण याच्याशी संवाद साधणार आहोत. त्याचं नाव गाव अगोदर ऐकून घेऊया. थोडक्यात परिचय, नाव गाव हे थोडक्यात कौटुंबिक माहिती, शैक्षणिक माहिती थोडक्यात देशील. नमस्कार मंडळी, मी तुमचा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. मी पाडळे शुभम नारायण, राहणार पिंपरखेडा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा. आज माझे इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झाले आहे. तर मी माझा परिचय सांगायचा म्हटलं तर मी पहिले अकॅडमीला होतो लातूरला, परफेक्ट अकॅडमी, पाटील सरांची, प्रताप पाटील सरांची अकॅडमी, इथं होतो. तिथं प्रॅक्टिस तर घरून पण होत होती, पण मग घरचे बोलले की बा तू घरी प्रॅक्टिस करणार नाही, इकडे तिकडे फिरतो वगैरे. तर तिथं गेलो, तिथं पेपर दिला, पेपरचा रिझल्ट लागला. पहिले पेपरचे फॉर्म भरावे लागतात, फॉर्म भरले वगैरे. नंतर 22 एप्रिलला माझा पेपर झाला, पेपर दिला. माझ्यासोबत माझे मित्र विशाल गायकवाड वगैरे भरपूर मित्र होते, त्यांनी मला चांगला सपोर्ट केला, ते पण सोबत होते माझ्या. नंतर 28 मे या रोजी संध्याकाळी 5 वाजता पेपरचा रिझल्ट लागला. विशालचा फोन आला की बा रिझल्ट लागला, तू पास झाला. इतकी खुशी झाली मनामध्ये, लय खुशी होतो. तेव्हा तिथं मी लातूरलाच होतो अकॅडमीला. तर तिथून नंतर मग मी फिजिकलची तयारी चालू केली. फिजिकल माझं 12 ऑगस्ट रात्री 13 ऑगस्टला होतं फिजिकल. पण मग ते एक अर्ध्या पहिल्या दिवशी बोलवतात आपल्याला फिजिकलसाठी रात्री. तर तिथं गेलो, तिथं पण विशाल माझ्यासोबत होता. आम्ही दोघांनी प्रॅक्टिस केली, भरपूर मेहनत केली. त्याच्यात आम्ही फर्स्ट मारली. आमचा नंबर म्हणजे पळायच्या वेळेस सगळ्यात लास्टला लागला होता. आउटरनं आम्ही पूर्ण ओढलेलं आहे. तिथं आमची फर्स्ट निघली. त्याच्यानंतर मेडिकल वगैरे झालं. मेडिकल मी जायगावर फिट होतो. विशालला पॉईंट दिला. विशालनं मला इतका सपोर्ट केला, लय म्हणजे किती बी. मग त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर आमचा रिझल्ट लागला 23 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजता. तर मी मक्का पेरत होतो शेतामध्ये. तिथं विशालनं कॉल केला मला, म्हणे अरे रिझल्ट लागला म्हणे. मग म्हटलं अरे नाही रे, रिझल्ट 25 तारखेला लागणार होता, पण रिझल्ट 2 दिवस अगोदरच लागून गेला. त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं अरे नाही लागला, तो म्हणे लागला. मग बोललो, बघितलं फोनवर तर माझं नाव होतं. विशाल माझा मित्र तिथं कटला. त्याचं काय ते पण खूप मोठं दुःख आहे. तर त्याला तो म्हणे DJ लावायचा वगैरे. त्याला म्हटलं नको, तुम्ही डिसिलेक्ट झाले, मी झालो, चांगलं वाटत नाही, गावातले लोक नाव ठेवतील की बा मित्राचं नाही झालं, तो झाला. तो म्हणे जाऊ दे म्हणे, आमचं पुढच्या वेळेस होईन, आम्हाला चालता तू लाव. DJ वगैरे लावला, खूप खुश होतो. झालं. आता मला 29 सप्टेंबर रोजी आम्हाला छावणीला बोललं होतं ग्राउंड याच्यासाठी, डॉक्युमेंटसाठी. तिथं गेलो. तिथं त्यांनी आम्हाला ट्रेनिंग सेंटर वगैरे सांगितले. तर मला मराठा रेजिमेंट बेळगावला ट्रेनिंग सेंटर भेटलं. तर आता जायचं ट्रेनिंगला, डॉक्युमेंट वगैरे जमा केल्यावर जाऊ. तू अगोदर रनिंगच्या फिजिकलच्या टायमाला तुझं पहिलं टायमिंग काय होता आणि शेवटून टाईमला काय टाईम आला? माझा पहिलेचा टायमिंग 6 मिनिट होता. त्याच्यानंतर मी भरपूर मेहनत केली. त्याच्यानंतर 5:20, 5:25 टायमिंग येत जाई. त्याच्यामध्ये मी संभाजीनगरला फर्स्ट मारली. त्याच्यातून माझं सिलेक्शन झालं, मेडिकल वगैरे जायकर फिट होऊन गेलो.
आणि तू लातूरला एकटाच राहायचा की आपल्या म्हणजे तुझ्या शेजारच्या गावाचे किंवा मग मित्र वगैरे? नाही, माझ्यासोबत कोणीच नव्हतं. तिकडचे मित्र बनले, नंतर तिथं राहिलो. एक वर्ष काढला मी तिथंच सिलेक्शन, तिथंच पेपर वगैरे दिला. पण लातूरलाच का, आपल्या संभाजीनगरमध्ये पण होता? माझे मामा होते लातूरला, त्या कॅम्पमध्ये मामाचं सिलेक्शन झालं आहे फौजमध्ये. त्यांनी मला तिथं पाठवलं. तिथं प्रताप पाटील सरांनी चांगलं मला प्रशिक्षण दिलं. त्यांचे बी मी खूप खूप आभार मानतो. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मला तुझं सर्वप्रथम सांग, कशापासून सुरुवात केली तू? मी तर पहिले 3 भरत्या फेल आहे. म्हणजे पहिली अग्निवीरची भरती आली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीला संभाजीनगरला. तिथं माझं ग्राउंडच निघलं. नंतर एक भरती मारली, तिथं मी पेपरमध्ये फेल झालो. त्याच्यानंतर फॉर्म भरला, तर नंतर पेपर वगैरे निघला, सगळं झालं. आता सिलेक्शन झालेलं आहे. तुला सगळ्यात जास्त सपोर्ट कोणाचा आहे? सपोर्ट म्हणलं तर मित्रांनी खूप सपोर्ट केला मला. माझे मित्र खरंच देवासारखे मित्र भेटले आपल्याला, त्यांचेच उपकार आहे आपल्या पाठीशी. माझे आई वडील म्हणा सगळे वगैरे, पप्पाचा आणि मम्मीचा, आणि ते पण सगळ्यांचा सपोर्ट आहे. तुझ्या आई वडिलांचं पहिल्यापासून स्वप्न होतं का? हां, माझ्या मम्मीचं स्वप्न होतं की बा तू वर्दी घालाव, आणि मी आज खरंच मला अभिमान वाटतो की मी बा वर्दी घालायच्या लायकीचं झालो. शुभेच्छा. धन्यवाद. हा शुभम पाडाळे, हा माझा जिवलग मित्र. पण हा माझ्यासोबत म्हणजे होता, तो लातूरला होता अकॅडमीला. त्याने खूप कस्टडी घेतली तिकडं. त्याने म्हणजे असं ते जेव्हा सांगायचं त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी निघायचं. पण त्याचं ते सहन केलेलं आज कुठंतरी यश घावलं त्याला. एवढं बोलून मी थांबतो. शुभम, सोल्जर जीडी हे मानाचं स्थान तू भारतीय सैन्य दलामध्ये पटकावलं होतं. तू एक सांगितलं की जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी मक्का पेरत होता. म्हणजे मक्का पेरता जीवनाची पेरणी ही त्याची व्यवस्थित त्या ठिकाणी झाली. त्याच्यामुळे शेतातलं जे काम आहे ते काम दुय्यम दर्जाचं आहे असं कुणीही मानायची गरज नाही. कारण शेतात जर पिकलं नाही तर खाणार काय? हा माईक, हा मोबाईल, हा यूट्यूब हे काय आपल्याला थोडं जेवण देणार आहे? म्हणून शेतात जे काम करतात त्यांच्याविषयी आपल्या मनात आणि हृदयात आदर असला पाहिजे, आस्था असली पाहिजे. हा संदेश आपण घेऊया. शिवम, आणखी तू म्हणाला की 3 वेळाला ढिशाव फेल झाला. हां, पहिले म्हणजे एवढा अनुभव नव्हता मला की बा भरतीचा. तर फर्स्ट टाईम मी भरतीला गेलो बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीला. तिथं मी ग्राउंडमध्ये फेल झालो. त्याच्यानंतर मी 2021ला का 22ला फॉर्म भरला, त्याच्यामध्ये पेपरमध्ये फेल झालो. त्याच्यानंतर आता सिलेक्शन झालेलं आहे. छान. तर नेमकं फिजिकल जे आहे, आता जे मुलं आहेत ना आपले, बऱ्याच विद्यार्थ्यांना भरतीला जायचं आहे. तर आर्मीमध्ये जे फिजिकल आहे ते फिजिकलविषयी थोडक्यात सांग, काय करायला पाहिजे पोरांनी? फिजिकल काय, रनिंग करायची, अभ्यास, पेपर पहिलीचे पेपरचा अभ्यास करायचा जास्त करून. पेपर पास झालं की नंतर फिजिकलला टाईम भेटतो 2-1 महिने, तर करायची रनिंग वगैरे होतंय सगळ्यांचं. तर तू सांगितलं की फिजिकल आणि मेडिकल. तर फिजिकल जे आहे ते फिजिकल करताच अभ्यास करायचा. सगळ्यात पहिले तर अभ्यास, पेपरची तयारी करायची. पेपर चांगले मार्क्स आले तेव्हा आपण पास झालो की मग फिजिकलला टाईम भेटतोच आपल्याला रनिंगला वगैरे. मग रनिंग करायची वगैरे, मस्त चालतायचं. बरं. म्हणजे पेपर अगोदर होतो? हां, पेपर अगोदर. क्या बात आहे. किती मार्कांचा पेपर असतो? पेपर 100 मार्काचा. 100 मार्क. किती मार्क्स पाहिजे त्याच्यात? आपल्याला पास होण्यासाठी 40च्या वरती पाहिजे. आणि पास झाल्यावर नंतर मेरिटला 60, 65, 70 लोक. म्हणजे 70+ जर असेल तर आपण सेफ झोनमध्ये राहतो असं त्याचं म्हणणं या ठिकाणी आहे. तुझं हे जे यश आहे, मोठं यश आहे, ग्रामीण भागातून आहे, परिस्थिती हलाखीची आहे, शेतकऱ्याचे दिवस किती वाईट आहे ते काही आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही. अशाही परिस्थितीतून तू आलेला आहेस. तर नेमका तुझं ह्या यशामध्ये कुणाचा वाटा आहे असं तुला वाटतं? वाटा म्हटलं तर माझे घरच्यांनी पण मला चांगला सपोर्ट केला. माझे मामा वगैरे. मामांना मुलगी वगैरे आहे? हा, आहे का? मुलगी आहे. जमण्यासारखे कार्यक्रम करून घेऊ आपण, जमून घेऊ. मामा, खुशखबरी आहे तुम्हाला, ती पोरगी पण लाजू लागली. तर अभिनंदन आहे तुझं. आणि संदेश काय देशील तू आपल्या प्रेक्षकांना, जे यूट्यूबचे प्रेक्षक आपला व्हिडिओ पाहत आहेत, त्यांना संदेश काय देशील? आता तर जे भरती करणारे मुलं आहेत त्यांनी खचून जायचं नाही की बा माझं पहिले सिलेक्शन, पहिल्या याच्यामध्ये झालो नाही मी भरती, दुसऱ्याच्या झालो नाही, तिसऱ्या झालो नाही. देव आहे, देव वाट बघतोय तुझ्या सिलेक्शनची. तू कर, होऊ शकतोय. म्हणजे याच्यातनं एक मेसेज आपण घेऊया, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. यू आर ॲन आर्किटेक्ट ऑफ युअर लाईफ. अडचणी येणारच ना,
पण त्या अडचणीमधून मार्ग आपल्याला काढावा लागतो आणि तो मार्ग काढण्यासाठी आपली ही यशोगाथा मालिका आहे. मी पुन्हा हे यश आहे हे अंतिम नाही, आणखी पुढे आणखी टप्पे टप्पे तुला गाठायचे आहेत. त्यासाठी तुला मी स्वतः लिहिलेली 2 पुस्तके देतो आणि ती 2 पुस्तके देऊन तुला शुभेच्छा देतो आहे. मनपूर्वक अभिनंदन आहे, मनपूर्वक शुभेच्छा आहे की भविष्यामध्ये सुद्धा तू असंच उत्तुंग यश मिळवशील. आपल्या भागाला, कुटुंबाला, समाजाला आणि देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करशील. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.